हातात चप्पल चिखल तुडवत लोकांसाठी सतत धावणारी ही आहे सीताक्का। कधी काही लोक तिच्यापाशी येऊन रडतात तर काही लोक आपलं दुःख सांगतात आणि तीही लोकांसाठीच काम करत असते। आमदार असून कसलाच थाट नाही, मोठेपणा नाही, साधीसुधी सीताक्का लोकांमध्ये साधेपणानेच रमते। तेलंगणाच्या मंत्री म्हणून जेव्हा सीताक्काने शपथ घेतली तेव्हा समोरून लोकांनी जेवढा आवाज मुख्यमंत्र्यांसाठी केला नाही त्यापेक्षा अधिक प्रतिसाद हा सीताक्कासाठी मिळाला होता। नक्षलवादी ते मंत्री झालेल्या सीताक्काची संघर्षमय गोष्ट थोडक्यात पाहूयात। तर सीताक्का यांचा जन्म कोया या आदिवासी जमातीमध्ये झाला। त्यांचं नाव दनसारी अनुसया आहे। वारंगल जिल्ह्यात जगन्नापेट हे त्यांचं गाव। त्यांचे वडील आणि भाऊ दोघे सुद्धा नक्षलवादी होते। त्याही वयाच्या 14व्या वर्षीच नक्षलवादी चळवळीत सामील झाल्या। त्यांच्या वडिलांचा आणि भावाचा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला होता। सीताक्का यांचीही पोलिसांसोबत अनेकदा चकमक झाली। पोलिसांच्या एका प्रयत्नानंतर सीताक्काने 11 वर्षांनंतर सरेंडर केलं आणि त्यानंतर त्यांनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली। शिक्षण घेत सीताक्काने वकिलीची पदवी घेतली आणि वारंगलच्या कोर्टात प्रॅक्टिसही सुरू केली आणि सामाजिक कार्यालाही सुरुवात झाली। त्यांनी 2004 मध्ये तेलुगू देसम या पक्षात प्रवेश केला आणि निवडणूक लढवली, पण त्या जिंकू शकल्या नाहीत। 2009 मध्ये मात्र त्यांना यश आलं आणि त्या मुलुग या मतदारसंघाच्या आमदार झाल्या। 2014 मध्ये त्यांचा पराभव झाला, तर 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्यानंतर 2018, 2023 या दोन्ही निवडणुका त्यांनी जिंकल्या आणि आता तेलंगणा सरकारमध्ये त्या आदिवासी विकास मंत्री झाल्यात। 2022 मध्ये वयाच्या 50व्या वर्षी त्यांनी PhD पूर्ण केली। दनसारी अनुसया या तेलंगणामध्ये सीताक्का म्हणून प्रसिद्ध आहेत। आदिवासी भागात त्यांचं मोठं कार्य आहे। त्या नेहमीच आदिवासी भागातील लोकांसाठी लढत आल्या आहेत। कोरोना काळात लॉकडाऊन दरम्यान त्यांनी 400हून अधिक गावांमध्ये प्रवास करत तिथे जीवनावश्यक वस्तू वितरित केल्या। त्यांच्यासाठी ज्या काही गोष्टी हव्यात त्या दिल्या। कोणतीही आपत्ती आली की त्या लोकांमध्ये मदतीसाठी उभ्या राहतात। हाच अनुभव त्यांच्या बाबतीत लोक सांगतात। सीताक्काने ट्विटरवर लिहिलंय की लहानपणी कधीही मी नक्षलवादी बनेन असं वाटलं नव्हतं। नक्षलवादी झाल्यावर मी वकील, आमदार होईन असं वाटलं नव्हतं। तसंच PhD करेन असंही कधी वाटलं नव्हतं। आता त्या थेट मंत्री झाल्यात आणि तेही लोकांच्या एवढ्या मोठ्या प्रतिसादात। त्यांनी शपथ घेतली आहे। एक नक्षलवादी ते मंत्री असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे आणि त्यांची चर्चा आता देशभरात होते। नक्षलवादी ते मंत्री झालेल्या या सीताक्का यांच्याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा।